या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर तालुका पीठगिरणी मालक सेवाभावी संस्थेच्या वतीने महावितरण कंपनीच्या वाढत्या वीज दर तसेच स्पेअर्स पार्ट्सच्या वाढत्या दरामुळे बुधवार दिनांक 1 जानेवारीपासून फक्त धान्य दळणाच्या भावात 1 रुपये प्रति किलो मागे वाढ करण्यात आले असल्याने समस्त ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। वाढत असलेले वीज दर तसेच स्पेअर्स पार्ट्सचे वाढते दर लक्षात घेता सिन्नर तालुका पीठगिरणी मालक सेवाभावी संस्थेच्या वतीने बुधवार दिनांक 1 जानेवारीपासून फक्त धान्य दळणाच्या किमतीत 1 रुपया प्रति किलो मागे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता गहू 4 रुपये प्रति किलो, बाजरी 4 रुपये प्रति किलो व ज्वारी 4 रुपये प्रति किलोने सर्वच गिरणीवर दळण दळून मिळणार असल्याची माहिती सिन्नर तालुका पीठगिरणी मालक चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। नमस्कार। सिन्नर तालुका पीठगिरणी मालक संघ यांच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो, सिन्नरवासियांचे आभार मानतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। MACB यांनी आमच्या गिरणीवाल्यांना फार त्रस्त केलेलं आहे। पॉवर फॅक्टर हा एक त्यांनी मुद्दा मांडला। त्या पॉवर फॅक्टरीच्या मुद्द्यात पॉवर फॅक्टर असा चार्ज लावलाय का गिरणीवाला फार मोडकुळीस आलेला आहे आणि हा व्यवसाय करणं सुद्धा फार तकलिफीचं झालेलं आहे। तर याच्यावर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा। बस। नवीन वर्षाचे 1 रुपया गिरणीवाल्याचे दर वाढत आहे, तर सर्वांनी दखल घ्या, सहकार्य करा आणि विद्युतरण कंपनीने सर्व चार्ज वाढले याच्याबद्दल लवकरात लवकर दखल घ्या। गिरणीवाले फार त्रस्त आहे। सर्व सिन्नर तालुक्यातील जनतेला व सिन्नर शहरातील जनतेला नम्र विनंती करतो। आम्ही गिरणी मालक सेवाभावी संस्थेचे सर्व गिरणी मालक फार त्रस्त आहोत। इलेक्ट्रिसिटी बोर्ड तसेच गिरणीचे स्पेअर पार्ट याचे भाव वाढले, त्यामुळं आम्हाला नाईलाजाने प्रत्येक वस्तू मागं म्हणजे बाजरी, गहू, ज्वारी याच्या मागं 1 रुपया वाढवायची पाळी आलेली आहे। तरी जनतेने आम्हाला सहकार्य करावा। तसेच सिन्नर शहरामध्ये या घरघंटीचा फार मोठा सुळसुळाट झाला आहे। घरघंटी ही कशी असती, फक्त घरापुरतीच असती, पण घरघंटीवाल्यांनी राजरोज व्यवसाय चालू केलेला आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा या घरघंटीमुळे फार त्रस्त झालेलो आहोत। तरी इलेक्ट्रिसिटी बोर्डाने या घरघंटीच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊन त्यांना कमर्शियल चार्ज लावा अशी विनंती आम्ही MACBला बी आम्ही करतोय। सेपरेट मीटर आम्ही कमर्शियल चार्ज लावावी अशी सगळी गिरणी मालक सेवाभावी संस्थेची एक विनंती आहे MACBला। तसेच आम्हाला जनतेने जो 1 रुपया आम्ही चार्ज लावलेला आहे त्याबद्दल सगळ्या सिन्नर शहरवासियांनी आणि तालुक्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला सांभाळून घ्यावं एवढी विनंती करतो। नवीन वर्षाच्या सगळ्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। आम्ही गिरणी चालक मालक सेवाभावी संस्थेचे सगळे सदस्य तर आमचं असं निवेदन आहे का वाढलेले लाईट बिलाचे दर, वाढलेले स्पेअर पार्टचे दर ह्यामुळं आमचं बिल आणि मिळणारी मजुरी याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि त्याच्यामुळं कुटुंब चालणं ह्या गोष्टी अशक्य झाल्यामुळं आम्ही 1 रुपया प्रत्येक धान्यामागं वाढवलेलं आहे। गहू, बाजरी, ज्वारी याच्या मागं बाकीचे रेट सगळे आहे त्या पद्धतीनं जे सगळ्या गोष्टी दराप्रमाणे सगळे दळतात आणि दळावं इकडून पुढं आणि जनतेने सहकार्य करावा एवढी माझी विनंती। सगळ्या गिरणीवाल्यांनी 4 रुपये घेणे हीच नम्रतेची विनंती आहे। जनतेने द्यावा, जनतेने बी द्यावा, सहकार्य करावं।